नमस्कार. आई महोत्सव आणि मातृशक्ती गौरव व गुणवंत विद्यार्थ्याच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या विभागातील लोकप्रिय आमदार श्री दौलत दरोडाजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद हिंदूरावजी, तसेच या कार्यक्रमाच्या प्रियजन संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिताई हिंदूराव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नजीब मुल्ला, किसनराव तारवळे, सदामामा पाटील, मायाताई कटारिया, DK विशे, संजय तिवरे, प्रभाकर पाटील, कल्पना तारमळे, पूनम शेलार, प्रशांत एगडे, प्रवीण देशमुख, अरुण जाधव, प्रतीक हिंदूराव, एकनाथ दिसले, राजेश चव्हाण, चंद्रकांत बोष्टे, राजेश तिवरे, तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच उपस्थित तालुका अध्यक्ष, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सर्वच पत्रकार बंधू भगिनी, तसेच प्रियजन गुणगौरव समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादन करते. आदरणीय दादांना आदरांजली वाहते. आज आई महोत्सवामध्ये ज्या माता भगिन्या येणार आहेत, तसेच गुणवंत विद्यार्थी ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत, त्यांचे शिक्षक, पालक, मुरबाड तालुक्यातल्या सर्वच नागरिकांचं मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम खरं तर माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायीसुद्धा आहे, कारण आज आपण अशा मातांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी स्वतःच्या कष्टानं, त्यागानं आणि संस्कारानं आपल्या मुलामुलींना, आपल्या लेकरांना घडवलेलं आहे, त्यांना शिक्षण दिलेलं आहे, संघर्ष करण्याची ताकद दिलेली आहे आणि समाजात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरात गजबजलेल्या गाव असतं. आई खरंच काय असतं, तर हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो. पण आई हेच सर्वस्व असतं. लेकरांची माय असते, वासरांची गाय असते. लेकरांची माय असते, वासरांची गाय असते, दुधावरची साय असते, लगड्यांचा पायसुद्धा असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरत नाही आणि उरतही नाही, ती आपल्या सगळ्यांची माय असते. कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या ओळी आईचं चित्रण करण्यासाठीच फक्त पुरेशा नाहीत. तिच्या कष्टाचं मोजमाप खरं तर काहीच नसतं. तिच्या मायेला सीमा नसते. तिच्या त्यागाला आणि ऋणाला कोणत्याही शब्दात व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना, तिचे अथक कष्ट आणि अथक परिश्रम उभे असतात. म्हणूनच आई हा शब्द केवळ एक नातं नाही, तर तो सृष्टीतला सर्वात पवित्र, सर्वात श्रेष्ठ
सर्वात प्रेरणादायी भाव असतो. अशा प्रत्येक मातेला आई महोत्सवाच्या या निमित्तानं मी मनापासून वंदन करते, मनापासून नतमस्तक होते. एखाद्या व्यक्तीच्या यशामागं अनेकांचा वाटा असतो. आपल्याला माहिती आहे की कुणी एकटा कधीही मोठा होत नसतो. त्यांना मोठं करणारे अनेक हात असतात. पण त्या यशाचा सर्वात मोठा पाया जर कोणी रचत असेल तर ती म्हणजे आपल्या सगळ्यांचीच आई. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता आयुष्यभर झटत असणाऱ्या या मातृशक्तीचा गौरव करणं हे केवळ औपचारिकता नसून समाजाचं कर्तव्यच आहे असं मी मानते. आणि हिंदूरावांनी जो आज हा गौरव केला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. त्याचबरोबर ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे त्यांच्या यशामागे त्यांच्या अथक परिश्रमाबरोबरच आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रत्येक कुटुंबाचा थोडा तरी त्याग असतो. विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा सन्मान आहे असं मी मानते. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला 2007 साली मी अशाच बचत गटांच्या कार्यक्रमाला इथे आले होते, त्याची आठवण झाली. टिटवाळा येथे झालेल्या या महिला बचत गट मेळाव्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली होती. या कार्यक्रमामधली महिलांचा उत्साह, आत्मविश्वास आणि संघटन शक्ती मी पूर्वीच पाहिलेली आहे. आज पुन्हा एकदा मुरबाडच्या या भूमीमध्ये मातृशक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर गौरव होताना पाहून मला खरोखरच समाधान वाटलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि समाजातील त्यांचे वाढते योगदान ही महाराष्ट्राची खरं तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या सुंदर आणि समाजाभिमुख उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल प्रमोदजी हिंदूराव व त्यांच्या पत्नींचं मी मनापासून विशेष अभिनंदन करते. समाजातल्या कर्तृत्ववान मातांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची त्यांनी जपलेली परंपरा अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमधून समाजाला नक्कीच सकारात्मक दिशा मिळण्याला कारणीभूत होते आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच राज्याचं विधिमंडळ अधिवेशन संपलं. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर करून महिलांना अधिकृत शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. शेतात पुरुषांच्या बरोबरीने राबणाऱ्या महिलांना अनेक वर्ष न्याय मिळाला नव्हता. त्या कठोर परिश्रम करत होत्या. प्रत्येक जबाबदाऱ्या त्याच उचलत होत्या, पण त्यांना अधिकार नव्हते. आणि म्हणूनच महायुती सरकारनं हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचं काम केलेलं आहे. हा निर्णय शेती आणि मातीत राबणाऱ्या लाखो कष्टकरी महिलांच्या स्वाभिमानाला बळ देणारा आहे. आपल्याला माहिती आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहीण योजना, पिंक ई रिक्षा योजना, स्वयंरोजगार, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचं प्रभावीपणे राबवलेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील नेहमीच समाजातील सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपलं काम केलेलं आहे. महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक घटकांचा विकास हेच आमचं ध्येय राहिलेलं आहे. महिलांचा सन्मान हा केवळ घोषणांमध्ये नसून शासनाच्या निर्णयामध्ये आणि धोरणामध्येही तो दिसून येतो आहे. आज सन्मानित होणाऱ्या सर्व मातांचं आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं आणि या भव्य कार्यक्रमाची यशस्वी आयोजन करणाऱ्या प्रमोदजी हिंदूराव, प्रतीक
आणि सौरभ आणि त्यांची सर्वच टीम यांचंही मी मनापासून अभिनंदन करते. आत्ताच काही जणांची मनोगत व्यक्त झाली, त्याच्यामध्ये प्रशांत येगडे यांची मागणी होते, सत्तेत असूनही कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही. तर मी नक्कीच या विषयामध्ये लक्ष घालीन. पक्ष कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समिती तसेच इतर हेडमधून निधी कसा देता येईल याच्यासाठी मी ताकदीनं प्रयत्न करीन. तसेच सगळेच हिंदूराव कुटुंबीय यांनी जे सांगितलेलं की त्या सर्वांनी माझी मागणी केल्यामुळे सर्व मुद्द्यांची मी नोंद घेतली असून क्रीडा विभाग व इतर विभागांशी संबंधित मागण्यांबाबत मी स्वतः लक्ष घालून त्यांचा पाठपुरावा करेन व त्या मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करीन असं आपल्याला सांगू इच्छिते. तसेच सौरभ हिंदूरावांनी पहिलंच भाषण केलं, पण अतिशय चांगलं भाषण झालं असं मी म्हणेन. दादांना नक्की समाधान वाटलं असेल. आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या मुरबाडच्या बाबतीमध्ये किंवा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यांची मी दखल घेऊन त्याही चौकशी करून सगळ्या गोष्टी कशा नीट होतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छिते. तसेच आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, अनेक वर्षांनी इकडे येऊन मलाही खूप बरं वाटलं. खरं तर आज मला सकाळीच मोशीला जायचं होतं, तिथे अत्यंत वाईट दुर्घटना घडलेली आहे. त्याचं काम चालू आहे. मी सतत प्रयत्न करतच आहे फॉलोअप घेण्याचा आणि माझं लक्ष आहे. पण तुम्ही अनेक जणांनी हा मोठा कार्यक्रम घेतला होता म्हणून मी आले. त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. परत एकदा सर्व पुरस्कार्थी विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, पालकांचं आणि आदर्श मातांचं मी मनापासून अभिनंदन करते. विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी सतत हार्डवर्क केलं तर नक्की यश मिळेल असं जाता सांगू इच्छिते. आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.